अध्याय 17 कथा स्वरूप अर्थ। मागील अध्यायात स्वामी सुतांनी मुंबईत मठ स्थापन केला आणि संपूर्ण वैराग्य स्वीकारले होते। त्यांनी षडविकार जिंकले, संसाराचा त्याग केला आणि रात्रंदिवस स्वामी भजनात तल्लीन राहू लागले। त्यांच्या मनात स्वात्मसुखाची अखंड अनुभूती होती। स्वामी नामाचे भजन, स्वामींच्या चरित्राचे कीर्तन याशिवाय त्यांना दुसरा कोणताही व्यवसाय ठाऊक नव्हता। लोक त्यांच्या गोसाव्या वेशाकडे पाहून हसत, पण त्यांच्या अंतःकरणात पूर्ण विरक्ती बांधली होती। निंदा स्तुती त्यांना सारखीच वाटे। ही वार्ता त्यांच्या आई काकूबाईंना कळताच त्या अत्यंत व्याकुळ झाल्या। वात्सल्याने व्याकुळ होऊन त्या मुंबईला आल्या। स्वतःचा मुलगा गोसाव्या वेशात पाहताच त्या आक्रोश करू लागल्या, पण स्वामी सुतांनी त्यांना प्रेमाने समजावले। तुझ्या उदरी जन्मलो, पण सद्गुरूंच्या चरणी शरण गेलो आणि जन्म मरणाचा फेर चुकवला। तू धन्य आहेस। तरीही आईला हे शब्द रुचले नाहीत। तिला म्हटले, मुलाला काही बाधा झाली आहे। त्यांनी प्रसिद्ध देव मामलेदार यशवंतराव भोसेकर यांच्याकडे जाऊन उपाय विचारला। त्यांनी हसून सांगितले, याला पिशाच्च नाही लागले, हे माझ्या हातचे नाही। मग काकूबाई अक्कलकोटला आल्या। ज्यांनी वेड लावले त्यांनीच ते घालवावे असा त्यांचा विचार होता। दरम्यान स्वामी सुतांनी कामाखीपुऱ्यात मठ स्थापला। नंतर एका भक्तिणीने कांदेवाडीत मोठी जागा दिली। तेथे भजन कीर्तन, स्वामी भक्तीचा प्रसार सुरू झाला। अनेक हिंदू पारशी त्यांच्या उपदेशाने प्रभावित झाले। काही सज्जन शिष्य झाले, तर काही कुटील लोक निंदा करू लागले। पण स्वामी सूत शांतपणे सर्वांना उपदेश देत राहिले। मुंबईत प्रथमच स्वामी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। नगरकर नाना रेखी यांसारखे सज्जन त्यांच्या संपर्कात आले। पुढे रेखीबुवांनी स्वामींची पत्रिका घेऊन अक्कलकोटला जाऊन अर्पण केली। तेव्हा स्वामींनी आनंदाने नगारा वाजवण्याची आज्ञा दिली। स्वामीसूत अक्कलकोटला जाऊन प्रेमाने भजन कीर्तन करू लागले। लोकलज्जा त्यांनी सोडली होती। प्रेमानंदात ते नाचत। एकदा राजवाड्यात स्वामींचे दर्शन मिळत नसल्याने त्यांनी 3 दिवस उपवास केला। मग वाड्यासमोर उभे राहून करुण रसाने भरलेले भजन सुरू केले। राणीने ते ऐकून त्यांना आत बोलावले। स्वामींचे दर्शन होताच ते धावत जाऊन चरणी लोटांगण घातले। नयनाश्रूंनी चरण धुतले। जणू हरवलेले बाळ आईला भेटावे तसा आनंद झाला। स्वामींनीही त्यांना प्रेमाने उचलून घेतले। सर्वांमध्ये असंख्य सेवेकरी होते, पण स्वामींची विशेष प्रीती स्वामीसुतांवर होती। हे पाहून काही दुर्जनांच्या मनात द्वेष निर्माण झाला। एके दिवशी स्वामींसमोर स्वामीसूत खडावा घालून भजनात नाचत होते। दुर्जनांनी स्वामींना सांगितले की हे आपण बसलेले असताना खडावा घालून नाचतात, हा अपमान आहे। स्वामींनी त्यावेळी खडावा काढून मग नाचा अशी आज्ञा केली। काही लोकांनी पुढे होऊन त्यांचे खडावे काढले। हा अपमान स्वामीसुतांच्या अंतःकरणाला जखम करून गेला। त्यांना ती वेदना सहन झाली नाही। ते त्वरित तेथून निघून मुंबईला परतले। आयुष्यात पुन्हा अक्कलकोटला गेले नाहीत। त्या अपमानाचे दुःख त्यांच्या मनात खोलवर सलत राहिले। ते दिवसेंदिवस क्षीण होत गेले आणि शेवटी आजारी पडले। हा समाचार अक्कलकोटला पोहोचला। स्वामींनी वारंवार त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण ते आले नाहीत। अखेरीस श्रावण शुद्ध प्रतिपदेला त्यांनी देह ठेवला। मुंबईतील शिष्य शोकसागरात बुडाले। त्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामींचे वर्तनही विलक्षण होते। त्यांनी गंध लावला नाही, भोजन केले नाही, कोणाशी बोलले नाहीत आणि रडू लागले। तेवढ्यात मुंबईहून तार आली। स्वामी सुतांचे निधन झाले होते। काकूबाईंना ही वार्ता कळताच त्या व्याकुळ झाल्या। त्या अक्कलकोटला येऊन स्वामींना विचारू लागल्या, भक्त असूनही अकाली मरण का? तेव्हा स्वामी म्हणाले, आमच्या आज्ञेचे उल्लंघन झाले, काळाला संधी मिळाली। तरीही त्यांनी आईचे समाधान केले। त्यांनी नरजन्म सार्थक केला। एकनिष्ठ भक्तीने परमपद प्राप्त केले। उच्च नीच असा भेद भगवंत करत नाही। ज्याची जशी भक्ती त्याचे तसे स्थान। स्वामीसुतांनी भवसागर तरला, त्यांची कीर्ती अमर झाली। अध्यायाच्या शेवटी प्रश्न उभा राहतो, त्यांच्या गादीवर अधिकारी कोण? पुढील अध्यायात त्याची कथा येणार आहे। धन्यवाद।